समाजाने कोणाला नावं नाही ठेवली. समाजाने बाबासाहेब आंबेडकरांना नावं ठेवली, समाजाने महात्मा फुलेंना नावं ठेवली, अगदी टिळकांना नावं ठेवली, समाजाने महात्मा गांधी सुद्धा सोडले. हल्ली बिझी असणं म्हणजेच खूप काहीतरी करतोय असं असणं. आता असं आहे की प्रत्येकाला रोज सेलिब्रिटी व्हायचंय. आता दाखवण्यासाठी काही गोष्टी केल्या जातात की मला दाखवायचं आहे. म्हणजे सेटलची व्याख्या चालली तशी झाली की माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे घर आहे आणि मी ते दाखवतो लोकांना आणि मी कुठेतरी रोज छान 5 days वीक एन्जॉय करून सॅटर्डे संडे बाहेर गेलोय फिरायला, तिथला मी पोस्ट टाकतोय म्हणजे मी जगतोय. ही कन्सेप्ट कुठून आली आणि ही का जनरेट झाली असं? ते सहवेदना म्हणजे मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं. जेव्हा जी गोष्ट आपल्या जवळ असते ना तेव्हा त्या गोष्टीची आपल्याला खरंच किंमत असते आणि त्या जाणीवा जागृत असण्यासाठी संवाद सुद्धा. व्हॉट्सॲपच्या स्टेटसवर ते आय एम बिझी राईट नाऊ किंवा काय लिहितात अजून दुसरा काहीतरी शब्द आहे, ॲट वर्क, हां, किंवा नो कॉल, व्हॉट्सॲप ओनली वगैरे हे जे काही आहे. सगळी माणसं खरंच असतात काय इतकी बिझी? म्हणजे तुम्ही एखाद्या राज्याच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांना जरी मेसेज केला तर ते सुद्धा वेळ काढतात आणि तुम्हाला रिप्लाय करतात. मला ना 2014 कॅन्सर झाला. डॉक्टरने मला सांगितलं की तू 6 महिने जगू शकशील, फार फार याच्यापेक्षा जास्त काळ तू काही जगू शकणार नाही. जर त्याच वेळेस जर संपणार होतो तर कदाचित अशी जेव्हा कलाटणी येते तुमच्याकडे तेव्हा तुम्हाला हा प्रश्न पडायला लागतो. आणि हा प्रत्येक मनुष्याला पडणारा बेसिक प्रश्न आहे की मी कोण आहे.